नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवलेलं. आज आहे ना मिक्स कडधान्याची आमटी बनवलेली आहे. सगळे मिक्स कडधान्य घेतलेली आहेत आणि आता त्याला फोडणी मारायची आहे. तर कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये 2 चम्मच बेसन टाकलेलं आहे. बेसन असं छान फ्राय झालं ना, त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा लाल होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे त्याच्यामध्ये. तर खूप टेस्टी अशी आमटी होते. तुम्ही नक्की ट्राय करा, ही भाजी खूपच छान होते. तर मी सगळं मिक्स कडधान्य घेतलेलं आहे. कसं माहिती आहे, कढईमध्ये शिजत नाही म्हणून मी कुकरमध्ये शिजायला ठेवणार आहे. तर आपला कांदा पण मस्त असा लाल झालेला आहे. आता त्याच्यामध्ये टमाटर टाकायचे आहेत. टोमॅटो पण मस्त असं म्हणजे असं चांगलं शिजू द्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये. तर लगेच त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि बाकीचे ड्राय मसाले टाकायचे आहेत. मसाल्यामध्ये हळद, मीठ आणि घरचा मसाला आणि थोडासा गरम मसाला मी एकदम लास्टला टाकलेला आहे. तर बघा मसाले टाकलेले आहेत इथे. आता मस्त असं मसाले पण त्या तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि थोडंसं पाणी टाकून त्याला मसाल्याला शिजायला द्यायचं आहे. कारण मसाले छान शिजतात पण आणि त्याची चव भाजीमध्ये छान उतरते. त्यासाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि खाली जळत नाही. तर पाहू शकता इथं मसाले पण छान शिजलेले आहेत. तर आपल्याला आता त्याच्यामध्ये ते कडधान्य टाकायचे आहेत. तर सगळे कडधान्य घेतलेले आहेत. फक्त की त्यामध्ये काबुली चणे, काळे चणे हे सोडून घेतलेले, कारण ते शिजत नाहीत लवकर त्याच्यासाठी. बाकी चवळी, मूग, मटकी, अख्खी मसूर हे सगळं टाकलेलं आहे मिक्स कडधान्यामध्ये. आता तुम्हाला हवं तेवढं पाणी टाकून आहे ना, तुम्ही याची ग्रेव्ही बनवू शकता. आता ही आपण आमटी बोलतो आहे ना, तर आमटी म्हणजे पातळच असते. आता मी आहे ना थोडासा गरम मसाला पण टाकलेला आहे त्याच्यामध्ये. तर गरम मसाला टाकून गरम पाणी टाकून मस्त असं हलवून कुकर लावलेला आहे. कुकरला एक 4-5 शिट्ट्या दिलेल्या आहेत. तर मस्त असं भाजी एकदम छान बनली होती आणि चांगली शिजली पण होती. तर तुम्हाला कुकर पण खोलून दाखवते बघा. तर बघा, पाहू शकता मस्त अशी भाजी आपली शिजली गेलेली आहे. कधी आहे ना भाजी नसेल, भाजीचा कंटाळा आला असेल खायचा, तरी ही आमटी बनवून खावा. खूप टेस्टी लागते आणि भातासोबत तर खूपच छान लागते. तर बघा इथं मी कोथिंबीर टाकून मस्त असं शिजून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये काढलेलं आहे. आणि इथं आपली आमटी तयार झालेली आहे. माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली मिक्स कडधान्याची आमटी. पाहू शकता किती सुंदर असं झालेलं आहे. दुपारचं जेवण होतं, मस्तच असं झालेलं आहे. चला तर यात मी पण खायला मिक्स कडधान्याची आमटी. चला तर मग बाय.